नमस्ते. लाल मातीतील कुस्त्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नमस्ते मंडळी, सध्या आपण विटापासून एक 3 किलोमीटर अंतर असणारं पश्चिमेच्या बाजूला सूर्यनगर हे पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामधले पैलवानचं गाव म्हणून ओळखलं जातं. या सूर्यनगर गावची आज यात्रा आहे आणि या यात्रेनिमित्त पीर राजवली बागस सवार या पीराच्या उरसानिमित्त या ठिकाणी यात्रा भरवली जाते. ह्याला एक पारंपरिक इतिहासही आहे आणि तो इतिहास कुस्तीचा आहे, इथल्या पैलवानकीचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा इथला खूप मोठा इतिहास आहे. आपण जाणून घेऊया. बापू, तुमचं नाव सांगा आणि ह्या गावचा कुस्तीचा इतिहास तुम्ही सांगावा. माझं रेवण बापू सूर्यवंशी नाव आहे. मी सर्वसाधारण माझी 82 जन्मतारीख आहे. तेव्हापासून ह्या गावचा इतिहास आमच्या लोक सांगत होते की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ह्या गावामध्ये फार मोठे पैलवान होऊन गेले. एक नागनाथांना नकोडी, जीडी लाड यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधील ह्या गावातील मोठा यशवंत होगले, छोटा यशवंत होगले, रामभाऊ होगले, विष्णू अब्दर, भीमाबा, असे किसन होगले, असे मोठमोठे पैलवान ह्या गावात होऊन गेले. त्यानंतरच्या काळात बी ह्या गावात चांगले पैलवान होऊन गेले. लाला होगले होऊन गेले, सूर्याज होगले होऊन गेले, तानाजी शिंदे भावणीचा. ह्या गावामध्ये तालीम किंवा ह्या गावामध्ये एखादं कुस्ती मैदान घेण्याची प्रथा कशी कशी होती काय? ह्या गावामध्ये तालीम पहिल्यापासून आहे आणि आताच्या स्थितीला तालीम काय कारणास्तव बंद झाली, पण ह्या नवीन पिढीने संकल्प करून तालीम बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. या आजूबाजूच्या गावामध्ये ह्या गावचा इतिहास आहे की बेनापूरच्या सारख्या अशा बलदंड पैलवान ज्या गावात आहेत त्या गावातील पैलवान ह्या सूर्यनगरमध्ये बाळनानाच्या काळात पहिले इथं बाळनाना स्वतः आमच्या सूर्यनगरमध्ये होगलवाडीमध्ये राहायला होते, अशी जुनी तांती आमची मंडळी सांगतात. बेनापूरची म्हणजे बाळासाहेब शिंदे शिंदे कॉम्रेड पक्षाचे एक मोठं नेतृत्व आणि मोठे पैलवान होते त्या काळात. हा, आणि बेनापूरची ह्या गावातील 10-15 पैलवान इथं सूर्यनगरला मुक्कामलाच असायचं आणि ह्या गावात सराव करायची आणि बाहेरल्या गावाला कुस्त्या करायची. त्या जोडीला इथं आमच्या गावातील चांगली पोरं होती, चांगली पोरं खेळत होती बाहेर गावात जाऊन. त्या पोरांचा पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास आहे सूर्यनगरचा की चांगली पोरं होऊन गेली आहे ती. किसन होगले, रामबा होगले, यशवंत होगले, विष्णू अब्दर, आकाराम अप्पा होगले. त्या काळी त्या पैलवानाचा या ठिकाणी असा डाएट किंवा त्यांचा आहाराचा काय होता विषय? आहार कसा होता त्यांचा? त्याला काही गावामध्ये चर्चामध्ये असे तूप खात होते, असे दही दूध तूप खात होते त्यावेळेच्या काळामध्ये. कमी आणि त्यावेळेच्या काळामध्ये जनावर असायची पाळलेली भरपूर आणि जनावरातले दूधच कोण असं आम्हाला 10 किलोमीटर दूध घालायला लागायचं. दूधच कोण घालायचं नाही, गावातलं दूध गावातलीच पोरं खायची सगळी. त्यामुळं प्रचंड ताकदीचं पैलवान पहिलं होऊन गेले या गावात आणि आम्हाला जुन्या माणसांनी सांगितलं. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आपल्या गावाचं मैदान परत चालू करूया. एक आमच्या गावातील असणारी सर्व टीमनं, सर्व ग्रामस्थांनी विचार केला की आपल्या गावात मैदान चालू कुस्तीच करूया. जवळ राष्ट्रकुल आखाडा आपला. जुन्या काळामध्ये बापू त्यावेळी कुस्ती आखाडा ह्या गावामध्ये भरत असावा किंवा त्याच्याबद्दल काय माहिती? कायम प्रत्येक वेळेला आमच्या उरसाच्या यात्रेला आमच्या गावात मैदान भरायचं. नाही, जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी जुने मल्ल आणि या ठिकाणी बेनापूर सारखे फार मोठे मल्ल या ठिकाणी गावामध्ये येऊन राहायचे. जसं कवटेपेरांमध्ये सगळ्या महाराष्ट्रातले मल्ल जात होते, तसं ठिकठिकाणी इथं सुद्धा खेडोपाडीमध्ये मोठे मल्ल होते आणि ती मल्ल एखादा त्या काळचा मोठा वाजतात असेल तर त्याच्या आश्रयाखाली, मार्गदर्शनाखाली गावोगावचे मल्ल राहायचे, असा इतिहास. जुने एक लोक आम्हाला सांगतात की सूर्यनगर, होगलवाडी, आता हरिवाडी आहे, याजवळ सोयवाडी आहे, गांधीनगर आहे, म्हणजे इथं भवाननगर आहे. ह्या गावात पहिलं 5 पाल्यावर आमचा चौक आहे, 5 ह्याच्यावर तर दुलवडीला मोठं मैदान भरायचं आणि आजूबाजूची सगळी पैलवान तयार व्हायची, याची एकत्र राहायची. 2-2 दिवस मैदान चौपड्यावर चालायचं पहिलं. अच्छा, म्हणजे जुन्या काळामध्ये एक धुलवंदी दिवशी जिथं जिथं ह्या वाड्या वस्त्यावनी विटा शहरामध्ये हनुमंतराव पाटलांच्या काळात सुद्धा खूप मोठं त्यावेळी मैदान भरायचं. खूप मोठी ती विट्याची कुस्तीची परंपरा आहे आणि ती परंपरा ह्या विट्याच्या भोवतणची जी गावं आहेत त्या गावामध्ये जे असणारे मोठे पैलवान आहेत त्यांच्यामुळेच विट्याला ही परंपरा वाढली किंवा त्याला सोन्याचे दिवस त्यावेळी आलेले.
असं म्हणायला सुद्धा काय हरकत अडचण नाही. आणि नंतरच्या काळामध्ये हे आखाड्याचं तुम्ही नियोजन पुन्हा हे कसं केलं त्याबद्दल तुम्ही जरा माहिती द्या. हे आता कालची यात्रा झाल्यानं अचानक एक 4 दिवसात मध्ये निर्णय झाला की आपल्या गावात एक कुस्त्याचं मैदान घेऊया. आपल्या गावची एक थोडी परंपरा कुस्त्याची आहे, ही सर्व टीम आपण चालू करूया. मग यामध्ये प्रामुख्याने गावातील तुमच्या काही मंडळीची तुम्ही नावं सांगू शकत असेल तर नावं सांगा. त्यानं काय होईल की 4 माणसं भविष्यात पुन्हा आणखीन तुमच्याकडे जुडली जातील. आणि मैदानासाठी जुन्या काळामध्ये अशी सर्व माणसं, मोबाईल नव्हता, सर्व माणसाची मैदानासाठी यायची. त्या मैदानामध्ये असणाऱ्या पैलवानाला मान सन्मान मिळायचा. बक्षीस स्वरूपाचं कमी असेल पण त्यावेळी खूप मान सन्मान मिळत होता आणि त्यामध्ये तिचे व्यक्तिमत्व मोठं ठरलं जायचं. अशा पद्धतीनं ह्यावेळी आता तुम्ही समजा नवीन कुस्ती मैदान जर चालू केलं असेल तर तुमच्यामध्ये असे कोण कोण मंडळी आहेत की त्यामध्ये कुस्तीसाठी पूर्णपणे झोकून देऊन आज कुस्तीसाठी मोठी झाली पाहिजे, कुस्ती वाढली पाहिजे, यासाठी त्यांची नावं घ्या, त्यांचा बी यथोचित नावाचा उल्लेख व्हावा. आमच्या गावचे पैलवान लाला पैलवान, सुरेश पैलवान, आता आमची टीम मधील मी स्वतः असू द्या, रमेश अण्णा आहे, ती राजस्थानवरून कुस्तीसाठी आले आहेत काल, धन्यवाद. रवी सूर्यवंशी आहे, सुनील अण्णा आहे तिकडे आमचा, बजरंग सूर्यवंशी आहे, आबा मोरे आहे, आम्हाला चालना देणारा राहुल जाधव आहे, सतीश अण्णा आहे, ती संभाजी सूर्यवंशी आहे, अक्षय सूर्यवंशी आहे, तिकडे राहुल दादा जाधव आहे, परत नंतर इकडे शरद बापू सूर्यवंशी आहे, प्रतीक सूर्यवंशी आहे, ह्या सर्व प्रशांत भाया सूर्यवंशी आहे, ह्या सगळ्या टीमनं काम केलं. आणि प्रोत्साहन देण्यासाठी ह्याच गावातील एक अशी एक मंडळी आले, 40-50 स्पॉन्सर भेटले आम्हाला. त्या 40-50 स्पॉन्सरने आम्हाला 4-5 लाख गोळा करून दिलं आणि हे तुम्ही कुस्ती मैदान लावा. त्या स्पॉन्सरची नावं तुम्ही आता मैदानावर कळणारच आहेत. अच्छा, काय म्हणजे माननीय संदीप जाधव भाऊ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सुद्धा चषक दिले. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी असं भव्य दिव्य असं चषक देऊन पैलवानांना जेवढा मान सन्मान देण्याचा प्रयत्न होईल एवढा ह्या गावाने केलेला आहे. आणि या गावामधील सर्व मंडळी, भलं गावी छोटा असेल पण या गावामधील बऱ्यापैकी लोकांनी झोकून देऊन या कुस्ती मैदानासाठी लांबून हजारो किलोमीटरवरनं ह्या गावाच्या यात्रेसाठी आलेत, कुस्तीसाठी योगदान दिलेत. तनानं, मनानं आणि धनानं या गावानं या कुस्ती मैदानासाठी मंडळी योगदान दिलेलं आहे. अशा योगदान देणाऱ्या माणसांच्या सहभागामुळं आपली कुस्ती वाढेल आणि कुस्तीसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल ह्यातूनच तयार होतात. त्यांना योग्य बक्षीस मिळालं, त्याची लालना किंवा त्याचं बक्षिसाचं जे पुढं त्याला जे लोभ आहे किंवा आमिष आहे, या आमिषासाठी बघून तो पैलवान तयार होऊ शकतो आणि या गावचं वैभव वाढू शकतं, जिल्ह्याचं वैभव वाढू शकतं. आणि अनेक तेच की जे आता काय बापूंनी नावं सांगितली ती लोक काय हिथं नसतात वर्षभर, ती व्यवसायानिमित्त बाहेर गावी असतात, हजारो किलोमीटरवरून ह्या यात्रेसाठी आज येतात बागसावार उत्सवानिमित्त पीरबाबांच्या. आणि इथं येतोची ती तनानं मनानं धनानं आणि इथं आपले योगदान देतात. आणि कुस्ती या खेळासाठीच फक्त जेवढं देता येईल तेवढं दान देऊन कुस्ती वाढवायचा ह्या ठिकाणी गावामध्ये प्रयत्न अगदी खरोखर मनापासून केला जातोय. धन्यवाद बापू. हे छोटस गाव आज तिने खूप चांगलं मैदान घेऊन या ठिकाणी तिने आज कुस्तीबद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. आज या कुस्ती मैदानामध्ये पैलवान इम्रान मुजावर की जो सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याच्याबरोबर त्याच जोडीचा मल्ल या ठिकाणी असे प्रथम क्रमांकाची 75,000 रुपये इनामाची कुस्ती या मंडळीने लावलेली आहे. 2 आपले चंद्रार दादा पाटील आणि हे वस्ताद ह्या दोघांनी आम्हाला सहकार्य करून पुढच्या कुस्तीच्या योगदानाला आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आपले विट्याचे एक महान मल्ल आहे, एक लढवया मल्ल पैलवान अभिजित मोरे यांचं या कुस्ती मैदानासाठी मोठं योगदान आहे. तसेच सागर सूर्यवंशी चंद्रार आणि चंद्रार दादा इथंच ह्या गावा शेजारी, या गावामध्येच म्हणाल तर काय अडचण नाही, राष्ट्रकुल कुस्ती आखाडा आहे. आणि या आखाड्याचे सर्वेसर्वा आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यांचंही या कुस्ती मैदानासाठी खूप चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे, सहकार्य लाभलेलं आहे. मैदान चालू व्हायच्या आधी पुढल्या वर्षात 2 कुस्त्या बुकिंग झालेत. रमेश अण्णा सूर्यवंशी राजस्थानला गला व्यवसाय आहेत, यांनी पुढल्या वर्षाची 1,51,000 बक्षीस जाहीर केले. म्हणजे आणि आमचे मित्र ज्योतिराम पानशे ते विटत असतात, यांनी 1 लाख रुपयाचं पुढल्या वर्षाचं मैदान ह्या वर्षीचं बुकिंग म्हणजे मंडळी पुढल्या वर्षीच्या मैदानासाठी दानशूर व्यक्तिमत्वानी आपलं अगोदरच बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे.
तर हे नक्कीच ह्या कुस्तीचं वैभव हे गाव वाढवल ह्यात शंका नाही. आणि ह्या छोट्याशा गावाचा आदर्श सर्व महाराष्ट्राने घ्यावा इतपत यांचं काम आता सध्या चालू आहे. आणि पावसाने व्यत्यय आणला मगाशी पाऊस थोडी झाला, गडबड गारवा झाली. झाला, चांगली गोष्ट झाली उलटी, पण दुराळा बसला अचानक मैदान आणि बदलावं. आता इथून पुढे मैदानाला शांतता मस्त झालं. पण मैदान बदलावं लागलं ना आपल्याला, वेळ गेला. फक्त इथं जे काही नियोजित मैदान होतं तिथे बॅरिकेड आणि तिथं मंडप टाकला होता, त्या ठिकाणी अगोदरच पाणी मारलं होतं मैदानामध्ये आणि त्यात पावसाचं पाणी, त्यामुळे ते मैदान आपल्याला ते आता युज करता येत नव्हतं. त्यामुळे आता दुसऱ्या ठिकाणी मैदान केलं. एवढाच फक्त प्रॉब्लेम या गावाचा झालेला आहे. टीम आहे जिथे औरातच्या 25 जण साठी टीम मैदान करायला चाललंय. 25 जणच आहेत, पण 250ला बारी अशी इथली टीम आहे आणि त्यांना हे आपण धन्यवाद देणार आहे आणि त्यांचं खूप अभिनंदन करतो आपण आता सध्या. सर्वांचंच ओके, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.